वेलकम बॅक टू स्पाइस ऑफ महाराष्ट्र। आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत। वांग्याची भाजी म्हटलं की वाटण, मसाले ह्या बऱ्याच काही गोष्टी आले, त्यामुळे भरपूरसा वेळ जातो। पण आज आपण अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी वांग्याची सुकी भाजी बघणार आहोत। अगदी बघता क्षणी खावीशी वाटेल अशी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। इथे साधारण पाव किलो एवढे वांगे घेतलेले आहेत। त्यानंतर भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, ज्यामुळे ही वांगी काळी पडणार नाहीत। आणि सर्व वांगी याच पद्धतीने चिरून घ्यायची आहेत। इथे बघू शकता व्हिडिओमध्ये एक चिरून दाखवलेला आहे। अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये आणि खूप कमी वेळेत होणारी ही भाजी आहे आणि चवीला देखील तेवढीच छान होते। इथे बघा वांग छान आतमधून चेक करून घ्यायचं आहे, कीड वगैरे लागलेली असते त्यासाठी। आता छान असे या पद्धतीने सर्व वांगे मी चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया। इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्याचसोबत मोहरी जिरं घालायचं आणि लसूण इथे मी असा बारीक कट करून घातलेला आहे, तुम्ही ठेचून देखील घालू शकता। त्यानंतर कांदा छान यामध्ये परतवून घ्यायचा आहे। मीडियम आकाराचा एक कांदा घातलेला आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हळद घालायची आहे। आता जे चिरलेले वांगे होते त्यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि या पद्धतीने कढईमध्ये सर्व वांगी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि ही भाजी बनवत असताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, तरी देखील छान मऊसूत ही शिजून तयार होते। या पद्धतीने आपण ही संपूर्ण भाजी वाफेवरती शिजून घेणार आहोत, त्यामुळे चव खूप छान येते भाजीची। इथे बघा छान मिक्स केल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी मंद गॅसवरती वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर भाजी कितपत शिजली हे एक वेळ चेक करायचं आहे, छान परतवून घ्यायची आहे। त्यानंतर परत झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटे आपण ही भाजी छान वाफून घेतलेली आहे। इथे बघा भाजी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे। ही एक वेळ छान अशी परतवून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता। आता इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर असा कूट बनवून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। आणि भाजी संपूर्ण शिजून झाल्यावरतीच हा कूट घालायचा आहे। भाजी शिजत असताना जर घातले तर आतमध्ये बुडाला तो शेंगदाण्याचा कूट चिटकतो आणि तो करपू देखील शकतो, यासाठी नंतर घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला साधारण 1 ते 1.5 मिनिटं परतवून घ्यायची आहे। सोबतच कोथिंबीर चिरून घातलेली आहे। भाजी पूर्णपणे शिजलेली आहे, पण जो शेंगदाण्याचा कूट आहे तो छान असा खरपूस झाला पाहिजे, यासाठी आता इथे परतून घेतलेली आहे। तयार झालेली आहे आपली झटपट आणि खूप कमीत कमी मसाल्यामध्ये भाजी। साधी, सोपी पण तितकीच चवीला देखील छान होते। आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।